मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेण्यात आलेले आहे. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या व्हिडिओमधले प्रश्न नक्कीच IMP आहेत मित्रांनो. कारण हे प्रश्न इथून मागच्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा विचारलेले होते आणि इथून पुढे पण विचारणारे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐका आणि लक्ष देऊन बघा, कारण या व्हिडिओमधल्या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन या वायूचा वापर केला जातो. खालीलपैकी कोणत्या नृत्याला इतर सर्व भारतीय शास्त्रीय नृत्यांची जननी मानले जाते? खालीलपैकी कोणत्या नृत्याला इतर सर्व भारतीय नृत्यांची जननी मानली जाते? भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याला इतर सर्व भारतीय नृत्यांची जननी मानली जाते. महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत म्हणून संत ज्ञानेश्वर यांना ओळखले जाते. पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली आहे? पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली आहे? पानिपत ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. भारतातील सर्वात संपन्न राज्य असे कोणत्या राज्याला म्हटले जाते? भारतातील सर्वात संपन्न राज्य असे कोणत्या राज्याला म्हटले जाते? भारतातील सर्वात संपन्न राज्य असे पंजाब या राज्याला म्हटले जाते. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह प्लुटो हा आहे. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा असे भंडारा या जिल्ह्याला म्हणतात. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता आहे? भारतातील सर्वात उंच वृक्ष देवदार हा आहे आणि देवदार हा भारतातील सर्वात उंच वृक्ष हिमालय या ठिकाणी आढळतो. पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पंचतंत्र हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पंचतंत्र हे पुस्तक विष्णू शर्मा यांनी लिहिले आहे. भूगोलाचा जनक असे कोणाला म्हणतात? भूगोलाचा जनक असे कोणाला म्हणतात? भूगोलाचा जनक असे जेम्स रेनेल यांना म्हणतात. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या जिल्ह्यात आहे. मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 या वर्षी अस्तित्वात आला. ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ओणम हा सण केरळ या राज्यात साजरा केला जातो. कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागाला काय म्हणतात? कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागाला काय म्हणतात? कोकण किनारपट्टी समुद्रास लागून असलेल्या भागाला खलाटी असे म्हणतात. महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव मोरचूद हे आहे. खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? न्यूटन हे बलाचे एकक आहे. जर मित्रांनो तुमच्या ध्यानात नसेल राहत तर एकदम छोटीशी ट्रिक आहे मित्रांनो. तर न्यूटनने कशाचा शोध लावला होता मित्रांनो? गुरुत्वाकर्षण बलाचा. न्यूटनने गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला होता. आता बल हा शब्दप्रयोग मी इथं मुद्दा म्हणून वापरला मित्रांनो. गुरुत्वाकर्षण बल आणि त्याला शक्तीसुद्धा म्हणतात. पण मित्रांनो इथं गुरुत्वाकर्षण बलाचा शोध न्यूटनने लावला होता आणि बलाचे एकक काय? न्यूटन. तर मित्रांनो हे थोडेसे मिळते जुळते. त्यामुळे या कन्सेप्टद्वारे तुम्ही हा प्रश्न योग्यरीतीने ध्यानात ठेवू शकता. आणि न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता आणि बलाचे एकक काय? तर न्यूटन हे दोस्तो. खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? कोलकाता हे ठिकाण राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संसदेला आहे. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे. देशामध्ये सर्वात जास्त डाळी व कडधान्याचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? देशामध्ये सर्वात जास्त डाळी व कडधान्याचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते? देशामध्ये डाळी व कडधान्याचे उत्पादन मध्य प्रदेश या राज्यात घेतले जाते. भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? भारताने 1991 या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण तुम्हाला या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आणि महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमध्ये 100% फायदा होईल. त्यामुळे जाता जाता आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.